नेहमीच ट्युशनच्या विद्यार्थ्यांना पैसे मागण्याचा आणि दहशतमध्ये ठेवण्याचा आपल्या अकोला शहरामध्ये प्रकार चालू आहे। नुकताच मागच्या गेल्या काळामध्ये एका मुलाचा 50 रुपयासाठी मर्डर झाला। आता असं चालूच आहे, पण कोणी पुढे येत नाही किंवा पोलीस स्टेशनला जाण्याची हिंमत करत नाही दहशतीमुळे। आज असंच माझ्या एका घरच्या मुलासोबत असं झालेलं आहे की राऊतवाडीमध्ये भटकर कोचिंग क्लासेसमध्ये तो जेव्हा 1 वाजता निघाला बाहेर, तेव्हा त्याच्या 3 जण पायी चालत असताना टेबल शीट गाडीवर 3 जण आलेत आणि त्यांना अडवलं आणि त्यांना पैशाची मागणी केली। जर त्यांच्या आता विद्यार्थ्याकडे पैसेच कुठले राहतात, पैसे दिल्याने त्यांच्या बॅगा हुसकवून बॅगातून पैसे काढायचा, बॅगातून काही हुसकण्याचा प्रकार केला। यांनी विरोध केला तर यांना घाव आणि मोठा दगड यांना मारायचा प्रयत्न त्या आरोपींनी केला। जर असंच प्रकरण चालू राहिलं किंवा पोलिसांची दहशतच या क्राईमवाल्या या मुलांवर राहिले नाही, तर पुढे आम्ही मुलांना शिकवावं की नाही शिकवावं, किंवा मुलांना पुस्तकाऐवजी अजून काही सोबत द्यावं लागेल का, हे आता खूप चिंतनाचा विषय झालेला आहे। याकरता प्रशासनानं तात्काळ लक्ष घालून या आरोपींना तात्काळ उचलून या आरोपींच्या मनामध्ये किंवा या क्रिमिनल लोकांच्या मनामध्ये धास्ती या पोलिसांची असली पाहिजे। तो प्रकार असा करण्याची आता गरज आहे, अशी मागणी आमची या डिपार्टमेंटकडे आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।